नाही. 10 एकरामध्ये 6 भाऊ काम करतात, परिवारातले 6 जण काम करतात. एकाचे 200 रुपये पकडला 1200 रुपये रोज झाला. 360 दिवसापैकी तर आम्ही 200 दिवस काम केलं तर त्या 6 लोकांची मजुरी 2,40,000 होते. ते पकडलीच नाही. म्हणजे 30,000 रुपये तो घाटा आणि 2,40,000 रुपये त्याची मजुरी चुकली. म्हणजे तेव्हा पुरा एका वर्षात 2,70,000च्या वरती घाटा गेला. मी म्हटलं तुम्ही काय करा हो, तुमच्या शेतात जर वानर आले म्हणजे माकडं आले किंवा एखादं डुक्कर आलं तर त्याला मारतो का नाही मारतो? तर त्याला म्हणतो ये अधिक 2 असं म्हणतो का? तुमच्या घरातून एखादा झपकट झाला, 500चा झपकट गेला धनरम मारतोय रोज. त्याला 500 रुपयाच्या झपकटवाल्याने ठोकायचं आणि 5,000ची सोयाबीन 36 रुपये मध्ये विकावं लागले. होणारे मारलं पाहिजे. काय केलं? अरे एका सोयाबीन माग 1500 उठलं रे. सरकार कोणत्याही पार्टीचं असू दे, सरकारचा मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा असू दे, राग नाही आला पाहिजे का? सक्का भावानं जरी 2 एकर वावर जास्त घेतलं तरी त्याच्या अंगावर कुऱ्हाड काढतो का नाही काढत आपण? हसन भाऊ पण व्यवस्थित वाटण्या झाल्या पाहिजे. मले 4 तुले 4 आणि मले 2 एकर देशील तर मग मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. भावाले धमकी देत पण सरकारले धमकी देण्याची ताकद राहिली नाही. गणितच इथं बघ ऐकलं. तुमच्या आमच्या डोक्यात झेंडा लावला. आम्ही का बरं शिव्या देत नाही, आम्ही का बरं राग व्यक्त करत नाही? कारण मला जिल्हा परिषद सदस्य पाहिजे, मला आमदारकीची तिकीट पाहिजे. तुम्ही सगळं गाव मेलं तरी चालेल, पार्टीचं तिकीट आणून निवडून येऊ बा जमलं काम. बाप मेला तरी 72 नेतागिरी जिवंत राहिली पाहिजे. आमचा धीरज आडे सारखा धावपळ करतोय, तो बंजारी भाषेत बोलतोय, सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करताय आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता. यवतमाळ मध्ये सगळ्यात प्रामाणिक कार्यकर्ता असेल तर त्याचं नाव धीरज आडे लक्षात घ्या. अतिशय प्रामाणिकपणे कित्येक गाव तर मुंबईत पेशंट पाठवायसाठी फोन येणार, त्याच्यासाठी धावपळ चालू असणार. त्याचा जीव असला पाहिजे, त्याचं कसं काय करता येईल या सगळ्या भूमिका घेऊन आपली संवेदना पाहिजे हो. नेतागिरी जाती धर्मातून आली न येता कर्तबगारीतून आली पाहिजे. वसंतराव नाईकांची नेतागिरी, त्यांचं मुख्यमंत्री पद हे कर्तृत्वातून आलेलं होतं. यशवंतराव चव्हाण आणि ते एक सगळे मित्र होते. यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले आणि कन्नमवारला मुख्यमंत्री केलं, ते काही अटॅक येऊन मरण पावले. आणि दुसरा क्लेम बाळासाहेब पाटील त्यांच्या नात्या गोत्यातला माणूस सोडून यशवंतरावनी वसंतराव नाईकांची शिफारस केली आणि पंडितरावनं शिक्कामोर्तब झाले आणि वसंतराव नाईक या राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तिथून काम सोडलं नाही. सातत्यानं रोजगार हमी योजनेसारखी योजना आणली. आज या राज्याचे सर्वाधिक धरणं जर निर्माण केले असत तर ते वसंतराव नाईकांनी निर्माण केले लक्षात घ्या. कर्तबगारीनं वसंतराव नाईक 1 वर्ष नाही 5 वर्ष नाही तर तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्री झाले. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं. श्यामंतराव धोटे अटक झाले आणि अटक झाल्यावर श्यामंतराव धोटेच्या आईंना भेटायला वसंतराव खुद केले. याले म्हणते राजकारण. हे द्वेषाचं राजकारण पेरलं नाही तर आमचा विरोधक जरी असला तरी मैत्रीचा आम्ही पाहतो एक कोणा एक बाजू शिल्लक ठेवलेली आहे. आता आम्ही आंदोलन केलं लगेच आमच्यावर मान जिल्हा
जिल्हा बँकेचं अध्यक्षपद काढण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे मी इकडे जर आंदोलन करायला लागलं का सरकार माझ्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न करतंय. आणि बच्चू कडू सांगताय आमचा जीव गेला तरी 72 पदाले कोण चाटत, अख्खा जीव धावावर धावायला आम्ही तयार आहोत. आणि म्हणून अशा हलक्या फुलक्या धमकीले घाबरणार बच्चू कडू नाही. 350 गुन्हे आहे पट्ट्याच्या अंगावर आणि 8 गुन्ह्यामध्ये किमान 4 वर्षाची सजा सुनावली. कदाचित वरच्या कोर्टात गेलो नसतो तर हा बच्चू कडू जेलात राहिला असता. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी 182 शासन निर्णय काढले. नव्हे तर बदनामी अंगावर घेऊन गुवाहाटीला जाऊन दिव्यांग मंत्रालय जगातलं पहिलं निर्माण करणारा बच्चू कडू आहे. तो एका पुरता मर्यादित नाही तर जो कष्ट करणारा, प्रचंड मेहनत करणारा, ज्याच्या घरात बेईमानीचा 1 रुपया जात नाही, इमानदारीनं जगणाऱ्या कष्टकरी, काम करीत शेतकरी, शेतमजुरासाठी माझं अख्खं आयुष्य जरी पणाला लागलं तर असं समजू हा भगतसिंगचा चला होता आणि लोकांसाठी कामी आला. अशा पद्धतीनं काम करू भाऊ, ही गरज आहे. विनाकारण काही आम्ही 150 किलोमीटर पायी चाललो. मॅप थोडं झालो, आम्ही पागल थोडं झालो. काय कुत्र्यानं चावलं काय मला? रोज बातम्या आज जागला, उद्या भोसले मेला, अधिक कोणी वानखडे मेला, फासावर जाऊन अटकून मेला. कोणाच्यामुळे मेला? कोणाला मला वाटतं या देशामध्ये? अरे 70-80 वर्षाचा म्हातारा सुद्धा नातवाचं लग्न पाहायची उमेद ठेवते. आणि जवानपणी माझा शेतकरी काय गुन्हा केला होता ना? बेमानी केली नाही एवढाच गुन्हा ना त्याचा. ते भेटलं रे, त्याचं खताचं होतं, तुमच्या गावचा होता खतवाला गणेश जाधव. खताचं युरियाचं पोत आहे आणि मोदी साहेबांचा फोटो आहे. 266चं युरियाचं पोत त्या कृषी केंद्रानं 350 रुपये घेतले. फोटो मोदीजीचा आणि लूट मात्र शेतकऱ्याचे. अरे बियाणं तुटता तुम्ही, खतात तुटता तुम्ही. उगवलं आम्ही पायदे पेरलं तर डुक्कर खाते वेगळं, उगवलं तर रील खाते वेगळं, तिथून वाचला तर माकडेचं वेगळं, आणि तिथूनही वाचला तर पक्षी खाते वेगळं, आणि त्याच्यातूनही वाचला तर सरकार खाते वेगळं. वाचत कोण आम्हाला? कोण वाचत? राग संताप आला पाहिजे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द फार महत्वाचा होता. बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. तो पत्रकार रात्रभर फिरत सगळ्या मंत्र्याचे बंगले पाहत फिरता शोध पत्रकारिता करत होता. सगळे मंत्री झोपले होते आणि बाबासाहेबच जागे होते. 2 दिवस झाले बाबा सगळे मंत्री झोपलेले असत आणि बाबासाहेब मात्र जागे असत. तो पत्रकार त्याला बाबासाहेबांना विचारत, अहो सगळे मंत्री झोपले असतात, तुम्ही एकटे कसे जागतात? बाबासाहेबांचं उत्तर टाकलंय, अडाणी समाज आहे, कोणी जवळ करत नाही. त्या समाजाला काय बोलावं, कसं सांगावं? एक शेतकरीला जवावर लागून न केलं, 3 लाख रुपये कर्ज होता, फवारी मारत होता, पण त्याला सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. काम करणारा आमचा सवंगडी, कष्ट करणाऱ्या माणसाला बोलता येत नाही, हा त्याचा गुन्हा ठरू शकत नाही. बाबासाहेबांना उत्तर दिलं, ते फार चांगलं उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणजे मंत्री झोपले ना, त्याचा समाज जागा आहे. जे झोपले मंत्री आहे त्याचा समाज जागा आहे. माझा समाज झोपला आहे म्हणून हा बाबासाहेब जागा. मित्र हे लक्षात घ्या, कोणताही महापुरुष एका जाती पाती पुरता मर्यादित नाही. वसंतरावनं फक्त बंजारा समाजासाठीच योगदान दिलं नाही भाऊ, ते बंजारा समाजाचं भूषण नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे वसंतराव नाईक. लक्षात, एका समाजापुरतं मर्यादित करून आम्हाला चालणार नाही. त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकेसोबत एकत्र असलं पाहिजे. जातीनं बंजारा आहे म्हणून सोबत राहणं सोपं आहे हो, पण कर्मानं
माणसा खऱ्या अर्थानं कर्मठ आहे म्हणून आम्ही त्याच्या सोबत आहे अशी म्हणणारी अवलाद प्रत्येक जाती धर्मात निर्माण झाली पाहिजे. ही गरज आहे काळाची. आणि म्हणून ही सगळी पायपीट जी आम्ही करतोय. माझा कार्यकर्ता म्हणत होता आपण सरकारला जागा करू. आणि सरकारला जागा करणं एवढं थोडं सोपं आहे. एवढं सोपं आहे. म्हटलं आपण शेतकऱ्याला जागा करू. आणि माझा शेतकरी एकदा जर जागा झाला, मी 150 किलोमीटर 90 किलोमीटर पायी आलो. सगळ्या जाती धर्मातले लोक स्वागत करायला आले. कुठं बंडीनं, कुठं रेंगीनं, कुठं केळं देऊन, कुठं चहा देऊन, कुठं जेवण देऊन, कुठे खाद्यावर वस्तू. जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पक्ष पाहिला नाही, पंथ पाहिला नाही पुढे आले असं. पण हे पठ्ठे 10 जरी समोर निघाले ना तर आमचा थकवा निघाला आणि पावलं जोरदार आम्ही पाहतोय चालायला लागलो. मित्र, सरकारला जागा करणं फार कठीण गोष्ट आहे. बच्चू कडू एकटा जागा होऊन चालणार नाही. एकटा धीरज आडे जागा होऊन चालणार नाही. मी कार्यकर्त्याला सांगितलं सरकारला जागा करू नये. माझा शेतकरी जर जागा झाला ना तर फडणवीस इकडून पायी चालत इथपर्यंत आल्याशिवाय राहणार. शेतकरी जागा झाला पण शेतकरी जागा होत नाही. उत्तरच नाही. लुटलं तर काय करावं. मी शेतकऱ्याला विचारलं एवढी लूट होते रे, सगळ्या घाट्याची शेती करतो रे, मग काय करावं. म्हटलं गोटा तरी मारणं नको लागू त्या टायक्याला, पण बाजूनं तर पडला पाहिजे. सरकारच्या टायकयात गोटा नायकवा मारू पण थोडस बाजून असं हवा तर गेलं नाही. सापानं नाही चावलं तरी चालतं. बरेच जाऊन नाक चावत नाही, फक्त फुसकारा मारत. आपला बैल बरा आपल्यापेक्षा, तो कम से कम लात तरी मारते. पण शेतकरी एवढा भोल्यानाथ आहे का तो बोलत आहे बाबा. कसंच करावं तुम्ही, कसं होणार आहे तुम्ही. सगळं आयुष्य दारिद्र्याचं आहे. लुटीचे तंत्र असे चालू राहील. हे लुटीचं तंत्र संपलं पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या घरात सुद्धा तो आनंद दिसला पाहिजे. दुसऱ्याच्या मायमाऊलीचा ड्रेस पाहून आमची लहानशी मुलगी म्हणते आई मला तसा ड्रेस घेऊन देते काय. बाप म्हणते लई महाग आहे. पराठी आल्यावर देतो, कापूस घरी आल्यावर देतो घेऊन. त्या पोरीला समजून जातं आपली परिस्थिती नाही आहे ते घ्यायची. किती दिवस आहे संख्येनं आम्ही जास्त आहोत, कष्टात आम्ही समोर आहोत. आमचे कष्ट काही कमी नाही आहे. पण लुटीचे तंत्र का सुरू आहे ते विचारण्याची गरज नाही. विकलं तरी लूट आहे, घेतलं तरी लूट आहे. शिकवलं तरी फसतं आणि नाही शिकला तरी फसतं. साधं शिक्षणाचा खर्च तो मजूर सांगत होता. एक मजूर बाई होती आणि त्या मजुराने सांगितलं का 1000 रुपये लागते याटोले आणि 1000 रुपये शाळेले आणि 500 रुपये लागते. अधिक बाकीचा खर्च त्या शाळेचा म्हणजे 2500 रुपये जातं आणि मजुरीचे फक्त 4000 रुपये घेतो. कसा जगणार आहे मजूर. शेतकरी सुखी नाही म्हणून मजूर सुखी झाला नाही. एका गावात 2 समाज आहे. एक समाज आहे शेतकरी समाज आणि दुसरा समाज आहे शेतमजूर समाज. एवढं डोक्यात घेऊन जर चला तर मला वाटतं हे यश होऊ शकतं. मी असो नसो काही परवा नाही, पण तुम्ही आम्ही जागृत झालो पाहिजे. काही बोलके झालो पाहिजे. काही ना काही या गोष्टीवर आम्ही सांगायचं. समाज मंदिर नाही दिलं तरी चालत, पण आमच्या मालाले भाव जर दिला तरच तुले मत मारण. तू कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याची आम्हाला परवा नाही. तू कुठल्याही पार्टीचा असू दे आम्हाला काही परवा नाही. मराठ्याचे 11 मुख्यमंत्री झाले. सुखी झाले काय. फक्त मुख्यमंत्री सुखी झाले. सभा हवे त्याचा भामा आमच्या कधी कधी तर आम्ही पाहतोय त्याच्या नातेवाईकाचं घर पडकं असतं आणि आमदार मात्र आम्ही पाहतोय 4 मजल्यावर चालला जातो. जातीचा माणूस कलेक्टर होतं पण त्या बाजूच्या गावात साधं शाळेची व्यवस्था सुद्धा कलेक्टर करू शकत नाही. ही अवस्था सगळ्या जाती पाती धर्मामध्ये ही मानसिकता. खुद का संभालो बाकी का जान दो. आणि ही भूमिका आणि छातीवर
संजय भाऊ राठांचा छातीवर फोटो होता. मी संजय बोलले जाऊ, संजय भाऊ सांगितले, म्हटलं जिंकलो आपण. ही मानसिकता सगळ्या नेत्यांची तयार आहे. देशमुखाच्या कार्यकर्त्यांना जेवण दिलं, त्यांनी सांगितलं म्हणे तुम्ही कामाला आहेत नाही, नोका येऊ गेले तर पाठवा खावा. असंही केलं तर काय आम्ही कोणाला शिव्या द्यायला नाही आलो, आम्ही कोणाचा राग व्यक्त करायला आलो, फक्त आमच्या बाप्पासाठी आणि आमच्या स्वतःसाठी काहीतरी शिकायचं. 300 दिवस 200 दिवस 15 दिवस जर भावासाठी लढले ना भाऊ तुम्ही, असो का कोणी असो, संजय भाऊ राठोडने मोर्चा काढला तर बच्चूकडून शेतकऱ्यासाठी मोर्चा काढला, बच्चूकडून कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सहभागी झाल्याशिवाय. कारण माझ्यासाठी महत्वाचं नाही, माझ्यासाठी तरी महत्वाचं तो पिकवतो चलतं म्हणून चलतंय. त्या भूमिका तुमच्या आमच्याकडे देऊ द्या मित्र. पार्टी असू द्या तुमची, जात असू द्या तुमची, धर्म असू द्या, पण एक थोडासा भाग, मी मजूर, मी शेतकरी, मार सांगत बसत नाही. एवढं ठिकाणी काय काय सांगावं, लुटीचे काही तंत्र हो. आता आम्ही समोरच्या मला भूक लागली, काल मग राम मंदिरात आमचं चांगलं जेवण झालं, रामेश्वर आडेच्या बंडीत बसलो, रामच्या आडेच्या बंडीनं मला डायरेक्ट राम मंदिरात नेलं. रामेश्वर ते राम मंदिर, क्या योग है. आखरे प्रभू रामचंद्र सीतेला सुद्धा परीक्षा द्यायला होती, कारण प्रजेनं सांगितलं प्रजा महत्वाची. आता प्रजामध्ये तरी योग्य वेळ येतच नाही मुख्यमंत्र्याची. कोणत्या काट्यावर काटा आला पाहिजे, 10वर 10 आला पाहिजे का 11वर काटे आले पाहिजे, समजत नाही. रोज आत्महत्याची. आपण काही कर्जमाफी पण नाही पाहत, आपली मूळ लढाई आहे हमी भावाची. हमी भावाची शेवट सांगतो संपवतो. स्वामीनाथन आयोग निर्माण केला काँग्रेसच्या काळात 2004 मध्ये, आणि 2006 मध्ये स्वामीनाथनचे रिपोर्ट तयार झाले, अहवाल तयार झाला. हा आयोग तुमच्यासाठी फार महत्वाचा नाही, तरुणांना ऐकून घेतलं पाहिजे. एकच आयोग झाला आतापर्यंत. कर्मचाऱ्यांचा पहिला आयोग आला, दुसरा, तिसरा आला, चौथा आला, 5वा आला, 6वा आला, 7वा आला, 8वा आयोग आला, आणि शेतकऱ्याचा एकच आयोग आला, स्वामीनाथन आयोग. मी भाषण केलं विधानसभेत आणि एका आमदार झालं, स्वामीनाथन होते म्हणे. म्हटलं रामदास स्वामीचा भाऊ होता. काय अवस्था आहे आमच्या आमदाराची. स्वामीनाथन हे अतिशय तज्ञ माणूस गेले, आणि त्यांनी काय सूत्र मांडलं माहित आहे. त्यांनी सूत्र मांडलं शेतीला पाणी असलं पाहिजे, हे बरोबर आहे. शेतीला पाणी उत्पादन वाढवलं, पण निवड उत्पादन वाढून चालत नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न म्हणजे पैसे भेटले पाहिजे. उत्पादन बढ़ने नहीं बनता है काम, वो तो बनाएंगे, वो तो हमारा काम है किसानों का. उत्पन्न चाहिए म्हणजे का आम्हाला बंडीवर कापूस पिकवत होतो, आम्ही ट्रॉलीवर कापूस पिकवला, पण बंडी एवढे पैसे भेटले, फायदा. आणि म्हणून शिफारस केली स्वामीनाथननं काँग्रेसच्या काळात. 2006 शिफारस केली. काँग्रेस 10 वर्ष सत्तेत होतं, पण मान्य केली नाही. 50% नफा धरून भाव काढला पाहिजे असं कोण म्हटलं. स्वामीनाथननं म्हटलं. 50% नफा धरून भाव काढला तो सोयाबीनले 12,000 रुपये क्विंटल भाव भेटत. आता 15% नफा धरून भाव काढतं 5,000 रुपये भेटत. 15%नं 7,000 होते. 2,000चा काटा मोदी सरकारनं मारला. तुमच्या लक्षात नाही आलं वाटतंय. नाही आलं. जमलं बे बाबा.
धर्म की और जात की लड़ाई जल्दी ख्याल में आती है, ये अर्थों की लड़ाई है। अर्थ में पैसा एक पैसा, पैशाशिवाय श्रीमंती नाही। पैशाला विचाराची धार पाहिजे, पण पैसा नाही तर शिक्षण नाही, पैसा नाही तर उपचार नाही, पैसा नाही तर घर नाही, पैसा नाही तर शौचालय नाही, पैसा नाही तर जाती ओळखही नाही। सक्का मामा म्हणते भांज्या नोकरीवर असता तर भाजी दिली असती, पण नोकरीवर नाही तर मामा लग्नातही नाही। पैसों का खेल है भैया, हा पैसा जाते कुठे रे? हा पैसा सगळ्या व्यापाराच्या घरात जात, 20-25% लोकांच्या घरात। डिझेल पेट्रोलवर 7 कंपनीनं 7 लाख कोटी कमावले 7 वर्षात, 7 लाख कोटी, 7च कंपन्या। जगामध्ये पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव कमी झाले, कच्च्या तेलाचे भाव 40 रुपयानं कमी झाले आणि पक्का तेलाचे भाव या देशामध्ये 15 रुपयानं वाढले। कच्चं तेल जर स्वस्त झालं तर भाव वाढले पाहिजे, कमी झाले पाहिजे, तर देशानं वाढवले 40 लाख कोटी रुपये तुमच्या आमच्या खिशातले केंद्र सरकारले गेले। आम्हाला काय भेटलं? ते युरियाचं पोतं आहे ना 266 रुपयाचं, हे 45 किलोचं आहे। 100 किलोचं 448 मधलं युरियाच्या पोत्याला सरकार 1700 रुपये सबसिडी देते एका पोत्यावर कारखानदाराला। हे शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? मग रासायनिक खताले सबसिडी देता आणि माझ्या जर शेण खताले सबसिडी द्या तर माझी गोमाता वाचन, दुधाचा धंदा चांगला होईल आणि शेतीतला खर्च कमी झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त जगामध्ये नेपाळ या देशानं सेंद्रिय शेतीला खताले सबसिडी दिली, आपला देश करू शकत नाही, कारण आमचा आवाजच नाही। बोलून बोलून थकून जावं, चलून चलून बसून जावं, पण तुम्ही कधी चालणार हाच विषय आहे। असो, पहिलेच बॉम्बवेळ झाला, फवारणी करताना फवारणीच्या वावरात गेलो, डवऱ्या आखणाऱ्याला डवरे आखणले, प्रत्येकाच्या वावरात जाऊन पराठीशी बोलून त्या शेतकऱ्यासोबत बोलत बोलत इथं आलो। अतिशय चांगलं स्वागत, मला वाटते आमच्या आई बहिणीनं खूप चांगलं स्वागत आमचं केलं, त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा। आणि बंजारा माय बंजारा लेक तारा घुमा भारत सारा, अशा प्रकारचं एकंदरीत आम्ही पाहतोय समाजामध्ये सुधारणा करण्याचं काम संत सेवालाल महाराजांनी केलेलं आहे। वसंतामध्ये सुद्धा संत आहे आणि संताच्या समोर व आहे म्हणजे वचनाला चालणारा संत म्हणजे पुन्हा वसंतराव नाईक, त्यांनाही मानाचा मुद्रा अर्पण करतो। छत्रपती शिवराय, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, हे सगळे असं अण्णाभाऊ साठे असं सगळ्या महापुरुषांनी सगळ्यांना नमन करतो आणि इथे 2 शब्द संपवतो। आता आंबोड्याला 14 तारखेला आपली सभा आहे, ते शक्ती प्रदर्शन आहे शेतकऱ्याचं, एका समाजाचं नाही, बच्चू कडूचं नाही, तुम्ही आले पाहिजे, तुम्ही ताकदीनं तिथं आले पाहिजे। काय जमन त्या मार्गानं, गाडी असेल तर गाडीनं, ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरनं, जन जमन त्यानं यावं असं समजा का आपला सगळ्यांचा मेळावा तिथं आहे। तिथं अंबाळ्याला 10 वाजता आपण कार्यक्रम करणार आहोत, थोडं लवकर जेवण करा, शिदोरी घेऊन या, पण सगळेजण या असं आग्रहाचं आमंत्रण द्यायला तुम्हाला आलो आहे। आणि ते 90 किलोमीटर चालून आलेलो आहे, दुसऱ्याच्या तोंडून आमंत्रण द्यायला नाही आलो, मी स्वतः तुमच्यापर्यंत आमंत्रण द्यायला आलो आहे। आपणही सुद्धा तिकडे यावं अशी विनंती करतो आणि इथे हे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।